नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण चकल्यांची रेसिपी टाकणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान खुसखुशीत अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत। तर आता या ठिकाणी मी त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आपल्याला पाणी गरम करायचे आहे, म्हणजे कोमटच असं आपल्याला करायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या साइडला मी इथे एक मोठा चमचा भरून तेल घेतलेले आहे। आपण रुचिराचे भाजणीचा वापर करणार आहे। मी डाळी भाजलेल्या नाहीये, मी रेडीमेडच पीठ आणलेलं आहे, कारण माझ्याकडे वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी रेडीमेडच पीठ आणलेलं आहे। आता इथे आपलं जे तेल आहे ते आपण कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि ते भाजणीवर टाकायचे आहेत। चांगला मोहन आपल्याला तेलाचा देऊन घ्यायचा आहे। तेल चांगलं आपल्याला सर्व पिठाला छान लावून घ्यायचं आहे। असं एकजीव ते पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता इथे बघू शकता की आपली मूठ ते वळायला लागलेली आहे पिठाची, म्हणजेच आपलं मोहन छान लागलेले आहे। आता इथे आपण जे कोमट पाणी केलेलं होतं त्या पाण्याने आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे। थोडं घट्टसरच आपल्याला मळायचे आहे पीठ। आता इथे आपले पीठ मळून झालेले आहे। तुम्ही बघू शकता की इथे मी असा घट्टसर असा गोळा भिजवलेला आहे। आता मी चकल्या पाडण्यासाठी माझ्याकडे हे जे प्लास्टिकचा असा साचा मिळतो तोच मी वापरणार आहे। त्याच्या साहाय्याने मी चकल्या करणार आहे। ते आपल्याला चांगले असे दाबून भरून घ्यायचे आणि मग आपण त्याच्या साहाय्याने चकल्या पाडणार आहोत। असा हाताने आपण आकार दिल्यानंतर तरी चालतो। साच्याला आपण आधी मधून तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या चकल्या असतात ते पटापट तयार होतात। आता इथे आपण तेल गरम झालेलं आहे, तेल चांगलं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या तळायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान खुसखुशीत होईपर्यंत त्या आपल्याला तळायच्या आहेत। आता इथे आपल्या सर्व चकल्या छान तळून झालेल्या आहेत। अतिशय मस्त अशा चविष्ट आणि खुसखुशीत अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत। जास्त लालही झालेल्या नाही आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।